हॅलो, मी किरण साबळे स्वागत करत आहे कॉफी विथ किरण मध्ये. पॉडकास्ट साठी आपल्या मॅडम आलेल्या आहेत, मीरा मॅम. या इंदुरीवरून त्यांनी आपल्याला अप्रोच केला की मला तुम्हाला माझी लाईफ स्टोरी सांगायची आहे. मी त्यांचं आज स्वागत करत आहे कॉफी विथ किरण मध्ये. हॅलो मॅम. बोला मॅम, काय तुमच्या लाईफ मध्ये असं घडलं की तुम्हाला इथे येऊन प्लॅटफॉर्मवर सांगावं लागलं? माझं नाव मीरा वावळे. मी तुमचे स्टोरी बघितली इंस्टाग्रामला, तर मला खूप आवडली. तर मी बोलले की काजल ताईला मला पण इंटरव्ह्यूला आवडतं, माझं मनोगत व्यक्त करायचं म्हणलं ताईकडे जाऊन सिनेमाला पण बोलायचं बोललो मी. तर ताई बोलले की चालेल, म्हणले मी बोलते ताई सोबत. तुमचं बालपण कुठून सुरू झालं, म्हणजे गाव कोणतं तुमचं? मी प्रॉपर तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. परभणी जिल्ह्यामध्ये सासर ब्राह्मण गाव आहे आणि माहेर राजेगाव आहे. तर आम्ही आता पुण्यामध्ये 19 वर्ष झालं पूर्ण इकडे आहेत. माझा मुलगा झाला तसं आम्ही इकडेच आहे. बालपण कसं झालं? बालपण माझं आईच म्हणजे माझ्या सासर आणि आईचं गाव एकच आहे, म्हणजे सासर माझं आणि आजोळ एकच आहे माझं. म्हणजे तुमच्या सख्ख्या नातेवाईकांना दिलंय? घरी दिलेलं आहे मला. हा. मग तुमचं शिक्षण कसं चालू झालं? शाळा म्हणजे गावात कसं होतं लहानपण? म्हणजे आमच्या गावात 4थी पर्यंत शाळा होती आणि तिथून पुढं आम्हाला असं भोसरी इतकं लांब जायला लागायचं. 15 किलोमीटर आहे, तिथं चालत जायचं आम्ही. आणि मग माझं शिक्षण इथं 4थी केली आणि 5वीला मी पुढच्या याच्यात गेले, लांब म्हणजे नाही का चालत जाणं येणं लांब व्हायचं. मग मी 2-3 वर्ष शिकले. 7वी पहिला पेपर दिला. गावाकडे पहिलं लहानपणीच लग्न करायचे. तर आईने पहिल्या स्टार्टिंगला प्रॉब्लेम आला तर लगेच आईने मला पेपरला पण नाही पाठवलं, कारण अडचण आल्याच्या नंतर पाठवलंच नाहीये त्यांनी. वडील आई काय करायचे तुमचे? आई माझी शेती करते, वडील शेती करतात तुमची स्वतःची शेती आहे परभणीमध्ये? परभणीमध्ये. मग त्यांनी निर्णय घेतला की मुलीचं लग्न करायचं. मला त्यांनी विचारलं पण नाहीये की मुलगा बघायला जायचंय काय, काहीच विचारलं नाहीये. गेले आणि डायरेक्ट मुलगा बघून आले. मामाचा मुलगा आहे माझ्या मोठा. मग त्यांनी म्हणले की चालन म्हणले, कारण वय माझं 14 वर्ष चालू होतं तेव्हा, 7वीला होते तेव्हा 14 चालू होतं. गेले आणि डायरेक्ट साखरपुडाच करायची तयारी केली. मला न सांगताच संध्याकाळी आले, म्हणले लग्नाला तयार व्हायचं. मी काहीच नाही, मी गप्प म्हणून तयार झाले लग्नाला आणि साखरपुडा केला आणि लगेच शेततळ्याच्या कामाला त्यांच्या बरोबर घेऊन गेले आई वडील. म्हणजे तुम्ही सासू सासऱ्यांबरोबर शेततळ्याच्या कामाला गेला? 3-4 महिने काम केलं आणि 4थ्या महिन्यात एप्रिलच्या महिन्यात लग्न केलं त्यांनी. लग्न केलं मॅडम, तुम्हाला अक्षरशः खरं सांगते, तुम्हाला काही सुद्धा येत नव्हतं. स्वयंपाक वगैरे म्हणजे मी कधी केलाच नाहीये. पहिल्यांदा घरी सासूनी, परत तिला गेल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर सासूनी भेंडी बनवायला लावली, तर मला कधी काही मी केलेलंच नाही. तर मला येणार कसं? मी पाट्यावरती वाटण वाटलं आणि पाणी काढलं. पाणी काढून शेणी फोडणी दिली, त्याच्यामध्ये 2 तांबे पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये मी डायरेक्ट भेंड्या टाकल्या. तर सासूने काय केलं, सगळे माम्यांना बोलून आणलं, म्हणजे तुमच्या भाषेचा स्वयंपाक बघा म्हणजे कसं आहे. आता मला काही कळतच नव्हतं, मला कधी स्वयंपाकच माहित नाही. आई वडिलाच्या मी मोठी पण लाडाची होते सगळे मी. त्यांनी नाही काही केलं आणि सासूने सगळ्यांना बोलून आणलं. सगळे म्हणतात तुम्हाला नाही कळत का त्यांना, तिला सांगायला, तिला काही कळत नाही म्हणले, सांगायचं ना असं करवायचं सगळं. मग तिथून पुढं त्यांनी मला लगेच 15 दिवसांनी शेततळ्याच्या कामाला नेलं. शेततळ्याच्या कामाला घेऊन गेले. आता मी कधी काम पण नाही केलेलं. डोक्यावरती एवढे केस लांब लांब होती माझी, पार टकलं झालं माझं केसांचं इथं. गमिले पार मोठमोठे गमिले होते. ते गमिले मी असे अक्षरशः डोक्यावर घेतले की डोळ्यातून पाणी यायचं माझ्या. 14व्या वर्षी मी कधी केलंच नाही. दिवाळी आली, पप्पाला म्हणलं मी नाही जाणार, म्हणलं मला नाही जायचं, म्हणलं मी जात नाहीये. तर पप्पा म्हणायचे अरे आमचं नाव खराब होईल. म्हणलं का? मी काय मला येतच नाही का, काय करू म्हणलं मी. नाही म्हणायचे जा. परत आले, परत बी माझ्या नवऱ्याने काय केलं, काम करत नाही म्हणून मला मारलं, त्यांनी तळ्यावरतीच मारलं. तू का मला येत नाही म्हणशील. गेले तिथं बसले, त्यांनी मला मारलं. मग मी मारलं तर मी डायरेक्ट पप्पाला फोन आला, मला घ्यायला या म्हणलं. मी परत गेले तर मॅडम अक्षरशः खोटं सांगत, माझा मुलगा 3 महिन्याचा होता. परत 3 महिने जाऊन आईकडे राहिले. परत मिस्टर घ्यायला आले. कितव्या वर्षी झालं तुम्हाला बाळ? मला 2ऱ्याच वर्षी. मला 15व्या वर्षी, मला 15 पूर्ण व्हायच्या आधीच माझा मुलगा झाला. बापरे. मग तुम्ही प्रेग्नेन्सी मध्ये पण कामाला जायची
आमच्या इकडे तर डोंगर आहे, डोंगरावरती खुरपायला जायची. एवढं पोट होतं की पार कोणी म्हणायचं 2 मुलं होती ना बाईला. आणि मी वरती चालत जायची, सासू माझ्यासोबत खुरपायला असायची. माझ्या सासून कधी माझी पात म्हणजे नाही का तिकडे गावाकडे पात बोलतात, तिला खुरपू लागणार, तुझं झालं तर तू रिटर्न ये परत असं बोलतात. ती सासू माझी येतच नव्हती अजिबात. मला दुसऱ्या शेजारी बायका हे करायच्या, खुरपू लागायचं, म्हणायच्या तिला अवघलेली बाई हे, तिला होत नाही, घ्या म्हणायचे तिला पुढं आपण. मग त्यांनी तुमचं जेवण खाणं पिणं व्यवस्थित नाही ना नाही. मी रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत काम करायची. तिथून येऊन शिनी 2-2 हांड्यानं पाणी आणायचं. आणि आमच्या गावाला विहिरीचं पाणी आहे. 2 नंदा होत्या ना, 3ऱ्या नंबरची आणि 4थ्या नंबरची, त्या दोघी खाल्लेलं ताट पण उचलत नव्हतं. त्यांना कामाला नाही पाठवायचे तुम्हाला? मला कामाला पाठवायचे, त्या घरी असायचे आणि मी कामाला जायचे. घरचं पण करायचं, बाहेरचं पण करायचं. माझी कहाणी अशी झाली की मिस्टरांनी तिथून आईचं ऐकायचे. आईचं ऐकून त्यांनी मला खूप त्रास करायचे. मग शेवटी आले, सासरी राहिले 4 महिने. आणि परत 9व्या महिन्याच्या टायमाला मिस्टरांनी काय केलं, दोरी असते आमच्या गावाकडे, दोरणी बोलतात, कपडे टाकायची, त्याच्यावरती त्यांनी मी कपडे टाकलेले होते आणि पाऊस चालू होता. तर त्यांना वाटलं हिनं रागानेच अंडरवेल मागितली. त्यांना वाटलं रागानेच कपडे खाली पडले. मी आला ते ओढलं, तर ओढाय गेले तसे खाली पडले. तर मिस्टरांना वाटलं रागच कपडे खाली पडले. आंघोळ करून टावेल लावून आले आणि डायरेक्ट मला मारायला उठले. म्हणजे दिवस होते, माझा 9वा महिना चालू होता. तर मग मी आजूबाजूवाल्यांनी दुसऱ्यांनी जाऊन सांगितलं की तुमच्या बाचीला बघा पोरगी अवघलेली आहे, तिला मारलं, काय झालं, राहिलं काय करणार म्हणे, पुढल्या पुढे लागलं काय झालं तर माझे मामा मामी तिकडनं आले. तर मामा आले, तर मामांनी मला म्हणले तुला यायचंय का सांग, तुला आता नेऊन घालतो तुझ्या आईकडे. मग मी पण गेले, मी पण लय वैतागले होते मॅडम. गेल्याच्या नंतर आई म्हणली काय झालं, तर आईला बोलले की आई मला त्यांनी असं असं झालंय म्हणलं, की मला हाणलं त्यांनी, म्हणलं पोटामध्ये साईडला हाणलं होतं. आता हे सांगणार कोणाला आपण, इथं हाणलं म्हणून आपल्यामुळे जास्तच बोलणे भेटणार, म्हणून मी काहीच नाही जास्त बोलले, रडले. आणि मामाने नेऊन घातलं मला. गेले तर आईला तर सांगितलं. आणि मग नंतर मुलगा व्हायच्या आधी मॅडम मला मुलगा झाला, पण त्यांनी अफवा पसरली सासूनी नंदानी, हिला मुलगी झाली आणि म्हणले हिला मुलगी झाली की सोडून द्यायचं, म्हणले नांदायला आणायचंच नाही म्हणले. ही गोष्ट सत्य गोष्ट आहे मॅडम, मी तुम्हाला खोटं सांगत नाही, जी खरं आहे ते बोलते तुम्हाला मी. ते म्हणले मुलगी झाली, आणायचंच नाही म्हणले तिला. तर त्याच्यावर मी 10 दिवसांनी डिलिव्हरी झाली, तर मुलगा झाला. आणि म्हणजे बाळ व्हायच्या आधीच अफवा अफवा पसरली, बाळ व्हायच्या आधीच त्यांनी 10 दिवस अगोदर अफवा पसरली की मुलगी झाली, आता आणायचीच नाही म्हणले हिला, मुलगी झाली तर सोडून द्यायची म्हणले डायरेक्ट. नंदा सासू सासरा कधीच काय बोलत ना, सासरा मात्र कधीही काही बोलला नाही. सासरा देव माणूस आहे माझा. मुलगा झाला म्हणले तर माझ्या नवऱ्याने जवळजवळ 8-9 हजाराचे पेढे वाटले. आता का वाटले, तेव्हा म्हणले मुलगी झाली, आणि आता का पेढे वाटले मुलगा झाल्यामुळे. आणि तिथून पुढे मग तरी पण मिस्टर आले नाही डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. नाशिकला का गेले होते ते? मी इकडे आलते ना आईच्या इकडं, भांडण करून आईकडे आल्यामुळे ते नाशिकला गेले. पण मला माहित नाही, मला नंतर कळालं की ते नाशिकला गेले म्हणून. काय काम होतं त्यांचं? त्यांचं ठेकेदारी, बांधकाम घ्यायचे, बांधकाम. बांधकामाचे ठेकेदार होते. मग ते तिकडे होते, त्यांनी तो आनंद साजरा केला मुलाचा, नाही का, मुलगा झाला म्हणून पेढे वाटले त्यांनी. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी आले माझ्याकडे. बाळ 3 महिन्याचं झाल्यावर बघायला? 3 महिन्याचं झाल्याच्या नंतर माझ्याकडे आले. तर मग माझे वडील म्हणले जेव्हा मुलगी अडचणीत होती तेव्हा तू सोडून गेलास, तेव्हा तुला बायको आठवली नाहीये ना, आता तुला मुलगा बायको तुला आता आठवती का? माझे वडील बोलायला लय एकदम शिकायच, म्हणजे व्यवस्थित बोलतात, असे नाही का टोचून कोणालाही शब्द लागन असं बोलणार आहेत माझे वडील. तर तसे बोलले, ते आले तर मग माझे वडील डायरेक्ट बोलले माझ्या मुलीपाशी जायचं पण नाही, ते बाळ पण घ्यायचं नाही, बघायचं पण नाही. माझ्या वडिलांचा स्वभाव लय कडक आहे. परत जायच्या टायमाला आले माझ्याजवळ, म्हणले तुला यायचं का नाही, म्हणलं नाही येणार म्हणले मी, मला यायचं नाही म्हणलं, माझ्या बाळाची सोय होणार नाही म्हणलं तुमच्या घरी. आणि खरंच माझी सोय झालीच नाही. मग माझ्या वडिलांनी मला 9 महिन्यांनी पाठवलं. मुलगा 9 महिन्याचा झाला ना तेव्हा पाठवलं, नांदायला पाठवलं. हा. मग गेल्याच्या नंतर मुलाचा पहिला वाढदिवस बालेवाडी स्टेडियमला केला होता आम्ही, इथं पुण्यामध्ये. तिथंच होतं राहिलं, तेव्हा काम चालू होतं स्टेडियमचं, माझ्या मिस्टरांचं काम तिथं होतं, ते काम घेतलं होतं तिकडं. मग तिथं त्याचा बर्थडे केला, आणि तिथून त्यांनी तिथून मला डायरेक्ट आळेफाट्याला आणलं. आळेफाट्यावरती राहिलो, तिथं 4 महिने राहिलो.
म्हणजे त्यांचं काम सारखं इथून तिथून शिफ्ट व्हायचं, मग तुम्ही तिथं जाऊन शिफ्ट होत होता. तिथं ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायची, तिथं तुम्हाला जाऊन राहावं लागायचं. हा. हा. मग परत आम्ही बावधनला आलो, चांदणी चौकात. मग तिथं राहिलं 6 महिने आणि नंतर माझ्या नंदेचं लग्न जमलं. मग गावाला गेलो. गावावरनं लग्न झालं आणि परत पुण्याला यायचं तर सासूने भांडणं केली. सासू म्हणली नाही जायचं म्हणे. आता सासू नाही म्हणल्यामुळं म्हणलं नाही. मग शेततळ्याला गेलो, आम्ही शेततळ्याच्या कामाला गेलो. मिस्टरांनी इकडचं पण काम सोडून दिलं. मग तुमचे मिस्टर आणि तुम्ही दोघ जण मिळून काम करत होता. मिस्टर नव्हते करत, मिस्टर ठेकेदारी करायचे ना. मग शेततळ्याचे पण गुत्ते घ्यायचे, ते लोक कामाला लावायचे. आणि तिथं तुम्हाला काम मला तिथं कामाला लावायचे. पण मी लाजत नव्हते मॅडम. मी काम केलं. 2 महिन्याचं बाळ घेऊन शिनी मिस्टर आणि मीच दोघच जण. ना माझ्यासोबत नणंद पाठवली बाळाला सांभाळायला, ना कुणी नाही. तर आम्ही असे झोपड्या करून शनी राहायचो. उन्हातानामध्ये शेततळ्याचं काम उन्हामध्येच असतं. तर बाळाला हिवऱ्याच्या झाडाला झोका बांधायची आणि त्या झोक्यामध्ये बाळाला मी झोपवायची, दूध पाजून शनी तिथं झोपवायची. आणि मिस्टर माझे ह्या कामावरून त्या कामावर जायचे. पण मी काम करत असताना माझं बाळाकडेच लक्ष असायचं की माझं बाळ उठण कामावून. जेवण पण वेळेवर भेटत नव्हतं कामामुळे. किती तासाचं काम असायचं? 9ला गेलं ना तर संध्याकाळी 5:30 पर्यंत शेततळ्याचं काम असायचं. सगळं उन्हात. आणि थोडा वेळ अर्धा तास आराम करायला मिळायचा फक्त जेवणाचा. ते बी. आणि एवढं झालंच पाहिजे. तर एक वेळेला तर खरं मॅडम मला आता ते सांगायचं विसरले मी, की माझ्या बाळाचा झोका तुटला ना, जसा तुटणं आणि तसं मी डोक्यावरचं घमेलं फेकणं आणि मी माझ्या बाळाकडं डायरेक्ट असंच झेलणं त्याला. तर त्या टायमाला माझं बाळ मला काय झालं असतं ते मी सांगूच शकले नसते तुम्हाला. हे पडलं असतं म्हणजे. तर मी माझ्या मिस्टरांना एवढी बोलले ना, म्हणलं तुला कामापेक्षा मी डायरेक्ट तेव्हा माझ्या मिस्टरांना डायरेक्ट आरोतर बोलले. मी कधी बोलत नाही, पण मी त्या टायमाला डायरेक्ट आरोतर बोलले. म्हणलं तुला बाळाची किंमत नाही म्हणलं. ज्याला होतंय ना त्याला किंमत नाही, ज्याला नाही ना त्याला किंमत आहे म्हणून. मी अशी बोलले तर माझे मिस्टर बोलले तुम्हाला उलट का बोलली, आरोतर का बोलली. एवढं मला असं बोललं तर मला ते माझं बाळ पडायच्या टायमाला मी म्हणते ना, मी अक्षरशः असे खालचे आणि वरची धरणी माझ्याशी एक झाली. म्हणलं आता काही खरं नाही म्हणलं. मी एवढं 9 महिने 9 दिवस बाळाला पोटात धरून हे करून काही उपयोग नाही म्हणलं माझा. तर तेव्हा मी तेवढी त्या शेततळ्यावर शेवटचं काम केलं मॅडम मी तिथं. त्याच्यानंतर मी कामच केलं नाही. माझे मिस्टर म्हणले आपण जाऊ म्हणले तिकडं पुण्याला जाऊ म्हणले. तर म्हणलं जाऊया म्हणलं. की मला 1.5-2 वर्षातच नाही का, म्हणजे 3 महिने राहिलो आम्ही त्या शेततळ्याच्या कामावरती आणि 3 महिन्याच्या नंतर आलो. तर माझा मुलगा तेव्हा म्हणजे 18 महिन्याचा झाला असेल दुसऱ्या मुलीच्या टायमाला. तर त्या मुलीच्या टायमाला दिवस राहिले तर सासूने, आता दिवस राहिल्यावरती तुम्हाला माहितीये काय लेडीजला काय होते, एवढ्या त्रास व्हायला लागला, उलट्या व्हायला लागल्या. सासू म्हणते काय नाही ती नाटकं करते, तिला कामाचा कटाळा आला की ती नाटकं करते. तर माझ्या मिस्टरांनी मला माझ्या मुलीच्या टायमाला 3ऱ्या महिन्यात सिस्सारी लागली. तर मिस्टरांनी डायरेक्ट कुठं लात मारायची, पोटात लात मारली होती. बाळ नाही पाहिजे म्हणजे पोटामध्ये लात मारली होती. तर ती मुलगी एवढी ही होती, मजबूत होती ना, ती अजिबात पडली म्हणजे काही त्रासच नाही झाला. 2-3 दिवस असं दुखत होतं थोडं थोडं. नाही सांगितलं मॅडम, मी कुणालाच नाही सांगितलं. म्हणजे कहाणी आई वडिलांना आतापर्यंत मी जेव्हा नवरा ज्या दिवशी गेला त्या दिवशी आई बापाला काय कहाणी ती सगळी सांगितली. मी जे माझ्या जीवनात काय काय झालं ते सगळं सांगितलं. सोसत राहिले म्हणजे मी मारवी काय बोलत काय असा घाणघाण बोलत होता ते पण मी कधी आई वडिलाला आईला सुद्धा नाही शेअर केलं. मुलीला माझ्या त्या 3ऱ्या महिन्यात म्हणजे ती मला 3 महिन्याचं उलट्या वगैरे होत्या, त्यांनी मला पोटात लाथ आणली. त्यांना वाटलं की आता ही पण खाली होईल नाही का, पण ते नाही झालं खाली. तर मी मुलीच्या टायमाला तुम्हाला सांगते मिस्टरांना इकडे घेऊन आले पुण्याला आणि परत मग गावाला गेलो. कारण डिलिव्हरीच्या टायमाला इकडं कोण डिलिव्हरी करणार, कोणीच नाहीये. मग गावाला गेलो तर माझे दिवस माझ्या ध्यानात नाहीये. म्हणजे दवाखान्यात नेलंच नाही, काहीही नाहीये. दुसऱ्या मुलीच्या टायमाला मला काहीच माहित नाही. असं जेवण पण कुठल्या हॉटेल मधलं चांगलं मला हे घेऊन गेलेत आणि काय त्यांनी खाऊ घातले असं काहीच नाही. काहीही नाहीये, मला काहीच नाही. दवाखाना कसलाच केला नाही त्यांनी. माझी मुलगी व्हायच्या 2 दिवस अगोदर पोट दुखायचं, पण आई म्हणायची जर पोट खाली गेलं ना तर डिलिव्हरी होती. म्हणजे त्या आईचं लक्षातच ठेवलं मी. आई अशी मला बोलायची म्हणून. मी पुढे गेले म्हणजे अशी पाण्याला गेले पण मला कळ आली मॅडम
पोटामध्ये. डिलिव्हरीचा टाइम आलाय माझा, पण मला ते हेच होईना. सासू सासू शेळ्या वाळायला गेली, शेळ्या घेऊन शेतात, आणि मी घरी. रांजण असतो आमच्या इकडं पाणी भरायला, त्या रानात पाणीच नाहीये. मला सासू आली तर मला म्हणजे दिवसभर घरी काय केलं तू, पाणी का नाही भरलं. त्या टेन्शन मी 2 हांडे घेऊन शेणी पाण्याला 2 खेपा आणल्या. पहिल्या खेपाच्या म्हणजे 2 हांडे आणले, रानात टाकले, तेव्हा काय नाही वाटलं. परत आणायला गेले तेव्हा कळ आली. पाणी शेंता विहिरीतून पाणी काढता काढता कळ आली, तर माझ्या बकळ्या पूर्ण खाली गेल्या होत्या. तरी मी ते 2 हांडे भरले आणि डोक्यावर दुसऱ्या बायकून हांड्यावरती हांडा घेतला, 2 हांडे वरती घेतले आणि पाणी टाकायला आले. पण पुन्हा अर्ध्या रस्त्यात आले का अशी कळ आल्याने झालं. म्हणलं आता काय खरं नाही, आता इथे डिलिव्हरी होते का काय. तरी पण नाही झाले. पुन्हा गेले, टाकून आले. 3ऱ्या खेपाला आडावर गेले आणि आमची म्हणजे सासूची माझ्या मैत्रिणी जवळची त्या बाईने माझ्या पोटाकडे बघितलं. म्हणली काय गं मेरा चेहरा सुकला, काय झालं म्हणली. बघितलं बकळ्या माझ्या पूर्ण खाली आल्या. म्हणली तू आत्ता घरी निघ म्हणली, तुझे 2 हांडे मी घेऊन येते, तू घरी निघ म्हणली, तू आता डिलिव्हरी होतीस. तिने मला थांबूच दिलं नाही तिथं. आणि घरी आले मॅडम, घरी येऊन 10 मिनिटं पण नसून झाली मला तुम्ही डिलिव्हरी झाली. आणि तेवढ्या सासूला कुणीतरी सांगितलं की तुझी सून डिलिव्हरी झाली म्हणून. सासू पळत शेळ्या घेऊन यायला लागली तिकडनं, कारण घरी कोणीच नाहीये, मी एकटीच. आणि माझा नवरा सोमवारचा बाजार होता, सोमवारी माझी मुलगी झालं, ते बाजाराला गेलेले. मी एकटीच घरी, आणि आजी आली दुखायला लागलं, मग कोणतरी सांगितलं तर आजी आली. मी एकटीच घरातून बाहेर पटांगणात गेले आणि डिलिव्हरी झाली मुलीच्या टायमाला. आणि मी बैलगाडीतून खाली उतरून माझ्या मुलाच्या टायमाला मी डिलिव्हरी. माझी मुलगी झाली ना, तर 15 दिवसांनी माझी नणंद डिलिव्हरी झाली. तर मला माझ्या सासूने घरी नाही ठेवलं. म्हणले की माझ्या नवऱ्याला बोलले की तुझ्या बायकोला घेऊन माझ्या बहिणीच्या घरी जा, असं जवळ गाव होतं, त्या गावात जा म्हणे राहायला, तिच्या घरी जा म्हणे इथं. आणि मग जायच्या आणल्या दिवशी मॅडम लेकीसाठी एवढं कॅटली भरून तूप ठेवलेलं होतं दुसऱ्या घरामध्ये. आणि मी गेले साडी चेंज करायला, आणि साडी घालायची म्हणून घरी उठायला गेले. जशी उठले तसंच तुपाची कॅटली होती ती पूर्ण माझ्या अंगावरती. मी म्हणलं हे तूप मला खायला डिलिव्हरी मध्ये तूप नाही मिळालं, दिलं नाही म्हणली, आणि आता हे तूप माझ्या अंगावर एवढं आणलंय. मग म्हणते की सासूबाई माझ्या रामासाठी आणलं होतं. परत गेले आणि आंघोळ केली. आणि मग तेवढ्यात माझे मिस्टर आले, म्हणले काय आंघोळ केली, काय झालं तुला. तर म्हणलं काय नाहीये, माझ्या अंगावरती तूप सांडले. तर म्हणले कुठं होतं. म्हणलं हे इथं याला अडकून ठेवलेलं होतं म्हणलं तुमच्या आईनं. म्हणले आई तर मला बोलली की नाहीये माझ्याकडं, म्हणजे तूप नाहीये म्हणले घरात. म्हणले ना की तू मेरासाठी तूप घेऊन ये खायला नाही का बाळा, तिने तिला आण म्हणले. पैसे दिले मिस्टरांनी तर नाही आणले, आणि हे नंदेसाठी घेऊन आले. मग त्यानंतर आई घरी आल्याच्या नंतर एवढं बोलत होते, तू म्हणले भेदभाव करायला लागली म्हणले, आमच्यामध्येच भेदभाव करायली म्हणले. बहिणीसाठी एवढं कॅटली भरून तूप आणलं, माझ्या बायकोला थोडं तरी द्यायला पाहिजे होतंस म्हणले, जास्त राहू दे, ते पण नाहीये. आणि खायला आणलं खारीक खोबरं, ते पण लपवून ठेवलं, ते पण दिलं नाहीये. म्हणजे आहार मिळालंच नाहीये. जे बाळातीन वली बाळातीन असते ना, जे तिला पोषण आहार काय लागतं खायला, ते मला मिळालंच नाही. सासूबाईच्या इथे डिलिव्हरी झाली माझ्या मुलीच्या टायमाला, मला काही नाही मिळालं. माझे हाल भरपूर झाले तिथं. ते खारीक खोबरं तिथं जायचं होतं ना, जायच्या दिवशी ते मिळालं. मी म्हणलं जाऊ दे म्हणलं, काही नाही बोलायचं म्हणलं, आता बोलून काय अर्थ. मग मला तिथं पाठवलं. तिथं तर गेले, सासू तरी जरा बरी वाटली, तिथं तर एकदम बेकार, असं काय सांगा, नको जीवन झालं होतं त्यांच्या घरी. खायला जेवण व्यवस्थित नाहीये. बाळातनीला तिथं काय लागतं, तुम्ही काही द्या नका देऊ, पण ज्वारीची भाकर, मुगाची आमटी, हे पातळ वरण लागतं बाळातीन बाईला खायला. आणि तिखट लागत नाहीये त्यांच्या घरी, तिखट भाजी, आणि ते मला खायला होत नव्हतं. भरपूर हाल झाले तिथं. पण मग त्यांनी काय करायच्या, त्यांच्या मावशी, माझ्या मिस्टरांच्या मावशीच्या इथं, ते डायरेक्ट घराला लॉक लावून जायच्या. मी काय खाणार दुपारची, मग एक भाकर आणि थोडीशी भाजी ठेवायच्या तिथं, आणि हे हाय म्हणायचे, आणि बाकीचं त्यांच्या शेतात घेऊन जायचे खायला. माझे मिस्टर परत आले मला घ्यायला तिथं, तरी मी तिथं 15 दिवस राहिले, तिथं पण 15 दिवस राहिले. पण मग मला नंतर लय त्रास व्हायला लागला, कारण मला जेवण भेटत नाही व्यवस्थित, काय बाळाला दूध बी नाहीये. माझे हाल, आंघोळीचे हाल, तिथं त्यांच्या घरी नाही का पाण्याची सोय म्हणजे हेच नाही, कोणी आणून देणार नाही, मला उचलायचं नव्हतं. त्यांना बोलून घेतलं, म्हणून मला नाही राहायचं म्हणलं, आणि माझ्या आईच्या इकडे त्यांनी पाठवलं नाही मला.
नाही म्हणले तिकडे नाही पाठवायचं म्हणले. इथं सोय पण नाही केली आणि मम्मीकडे पाठवलं पण नाही. पप्पा आहेत ना माझ्या मिस्टरांना बोलले की तुम्ही असं भिकाऱ्यासारखं ते झोपडी पाल ठोकून राहताय ना, तर तुम्ही रान विका आणि एखादं घर घ्या. तर त्यांना तोच राग आलेला, तर माझ्या पप्पा संग बोलत मग तिथून मी गेले आणि आमच्या गाव म्हणजे घरीच म्हणलं आता काय नाही, महिना झालाय म्हणलं काही होऊ दे म्हणलं, मी काहीच नाही करणार. माझे जे घर ते घर असते म्हणलं, लोकांच्या इथं माणूस आदरच असतं. त्यांनी नाही हे केलं, मग तिथून गेले मला काही सुद्धा नाही. मी नुसतेच गेले, जसे आले तसेच परत गेले. कारण आपले तर बाई 15 दिवस राहिली बाबा, काहीतरी घ्यायला पाहिजे काय. पण मला कुणाची, मी आतापर्यंत कुणाचीच अपेक्षा नाही मॅडम केलेली कधीच. मग तिथून घरी गेल्याच्या नंतर घरून आम्ही मुंबईला गेलो. मिस्टर बोलले मुंबईला जायचं, म्हणलं जाऊ, जिकडे बोलन तिकडे मी म्हणायची मी हो येते, नाही म्हणायची नाही. मग माझी मुलगी 6 महिन्याची होती तेव्हा तिथे. माझा दीर आला, मग आम्ही 3 जण राहायला लागलो. मुंबईला आल्यावर मॅडम आम्हाला राहायची सोय नव्हती, तर आम्हाला ठेकेदारांनी पत्र्याचं शेड ठोकायला सांगितलं होतं. म्हणजे त्यांना सांगितलं की शेड ठोका आणि तुम्ही राहा. रात्रभर गाडीचा प्रवास करून आलेलो, जेवण नाही काय नाही. मग चुलीची व्यवस्था करायला गेले तर लाकडं ह्या साईटवर जाय त्या साईटवर जाय, लाकडं गोळा करून घरी घेऊन आले चूल पेटवायला. तर तोपर्यंत इकडे त्यांनी ते शेड ठोकलं. तर मी बाहेर चूल मांडून शेणी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक करता करता मुलगी उठली, मुलगीला रडायला. तर आता काय करायचं, पिठाने हात माझे हे झाले, पीठ मळत होते, हात धुतले आणि मुलीला घेतलं. दिराला म्हणलं घ्या, तर दिराने काय म्हणले नाही वहिनी तुम्हीच घ्या, ते पीठ राहू द्या म्हणले जागेवर, पुरीला घ्या तुम्ही. तर त्यांनी तसं बोलले आणि मग पोरीला दूध पाजलं आणि परत टाकलं खाली, मोकळं हे केलं, म्हणलं हवेला हे होईल. परत पीठ मळायला घेतलं, मुलगा उठला, मुलगा लागला रडायला. दुसऱ्या मुलालाही केलं आणि जवळ घेतलं. तर मिस्टरांनी लवकर का स्वयंपाक बनवणं, तू पोरांनाच घेऊन बसायली असं म्हणून शेनी मला लाथ डायरेक्ट आल्या आणि लाथ हाणली कमरत. तर मी म्हणलं करते की स्वयंपाक करायला ना, म्हणलं दोघांकडे बघायचं म्हणल्यावर एकटी बाई कसं काय बघणार. म्हणलं तुमच्या भावाला घ्या म्हणलं, तर त्यांनी काही घेतलं नाही आणि तुम्ही मला लाथ का मारली. लाथ का मारली म्हणून शेनी मी तसेच बसले जागेवर, मी स्वयंपाकच केला नाही. म्हणलं खा करून, तुम्हाला काय खायचं. म्हणलं माझे मी बाळ घेते आणि बसते. तर पुन्हा डबल गेले की फावडं आणलं, खोर असतं ते बघा फावडं म्हणतात, ते आणलं की पायावरती आणलं. दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं होतं, पायावर हाणल्यावर कामाला लागलं होईल. तर उठता पण येत नव्हतं आणि दवाखान्यात पण नाही नेलं मला. तर मी ते दिवस विसरत नाहीये, कारण की माझ्या जे मला मिस्टरांनी माझ्या हाणलं, मला फावडं पाहिलं की माझ्या मिस्टरांचं म्हणजे आठवण येते की मला यांनी हाणलं होतं. इथं आईचा फोन आला, काय झालं म्हणून शेनी. काय नाही म्हणलं, काय झालं मी आईला सांगितलंच नाही. म्हणलं काय सांगावं आईला, सांगितलंच नाही. आणि मग नंतर आई बोलतेय मला, अगं बोल काहीतरी. मला रडायला आलं आणि खरंच मी अक्षरशः रडायला लागले, मला रडूच आलं. म्हणलं मी आई काहीच नाही बोलत. आई म्हणली काहीतरी झालंय म्हणे तुझं आता इथं. नाही म्हणलं काय नाहीये, माझे वडील तिकडनं माझ्या त्यांनी हाणलं असेल म्हणले. हाणलं म्हणलं की मी म्हणलं हो. मॅडम मग तुमचे मिस्टरांचं म्हणजे तुमच्यावर शक घेण्याचं कारण काय असेल. मी प्रयत्न करत होते की मी कशी त्यांच्या सोबत म्हणजे नाही का चांगलं राहण्याचा प्रयत्न करत होते, मी चांगलं राहत होते, पण ते माझ्यासोबत चांगलं राहत नव्हते. ते काय करायचे की आले घरी की फोन घ्यायचे आणि फोनवर बोलत, मी म्हणायचे जाऊ दे कुणाला तरी बोलत असेल, मी दुर्लक्ष करायचे आणि मी काम करायचे. पण एक दिवस नाव आलं त्याच्यावरती, नाव पण आलं. त्या नावावरून मेन म्हणजे नावावरूनच मला संशय यायला लागला की हे नाव कुणाचं आहे बाबा. कॉल येत होते म्हणजे नाही का, दरवेळेला ते संध्याकाळच्या वेळेला कॉल यायचा, सकाळी जाताना कॉल यायचा. म्हणायचे कामावरचा त्यांच्या कॉल असेल नाही का, लोक कामावरचे कॉल करतात. आणि सकाळी 7 वाजता लवकर जायचे, काम तर 9 वाजता असायचं. मला त्याचा संशय त्या कामावरून सकाळी 7 वाजता जायचे त्याच्यावरनं मला त्यांचा जास्त संशय यायला लागला की सकाळी 7 वाजता का जातात लवकर, काम तर 9ला चालू होतं. तर मग मी एक दिवस टायमिंग बघायला गेले त्यांच्या मोबाईल मध्ये, ते आंघोळीला गेलेले होते. घेतला हातात, नुसतं असंच गेलं, जसं वरती केलं तसेच त्यांचे म्हणजे व्हिडिओ आले दुसऱ्या बाई बरोबर. डायरेक्ट संबंध करताना व्हिडिओ समोरच व्हिडिओ आले. तर मी एवढे हादरले की मला काय करावं काय सुचना. तरी पण मोबाईल घेतला आणि त्यांच्याकडे बाथरूम मध्ये हे काय आहे म्हणून त्यांना असं दाखवलं मी, हे काय आहे म्हणून. त्यांना वाटलं की आता ही काय करते काय माहित नाही. जसे मी निघाले बाहेर मोबाईल घेऊन, ते व्हिडिओ चालूच आणि मोबाईल बाहेर घेऊन निघाले.
तसेच माझ्या माग बाथरूम मधून डायरेक्ट समोरच्या घरात हॉलमध्ये गॅलरीमध्ये असे, तू आली तू इकडे ये, माझ्याकडे ये. म्हणलं नाही, म्हणलं मला कोण आहे, मला बघायचंय, म्हणलं मला दाखवा, म्हणलं आता हे. नाही म्हणे, तू आतमध्ये ये पहिले. मला ते आवाज करून देत होते, काय नव्हते. मला म्हणले ये तुला दाखवतो, नेतो म्हणे. म्हणलं मला मी येणारच नाही, म्हणलं मी आतमध्ये. आणि शेवटी मी नाहीच गेले. मी गावावर होते मॅडम. मी गावावर असताना मोबाईल त्यांच्या हातात दिलाच नाही. ते जसा व्हिडिओ होता तसा मी त्याला वारंवार बघत होते. बंद जोपर्यंत नाही होत तोपर्यंत मी त्या व्हिडिओला बघत होते. गाडी काढली, म्हणलं कपडे घालायचे आणि बाहेर यायचं, म्हणून मला घेऊन जायचं म्हणून कामावर. कुठं आहे ते मला बघायचे. मला तसंच गावांवरतीच नेलं, गाडीवर बसवलं. पण मी रडायला लागले. मला ते कधी माझ्या पाहण्यात नाहीये आणि माझं वय कमी असल्यामुळं मला काही एवढी माहिती नाही. आपलं नेलं तर रावेतला आणलं, त्या घरा जिथं रूम केलेली होती त्या रूम पासून घेऊन जायचे. पण म्हणायचे नाही इथं नाहीये, ते लय लांब आहे, लांब आहे. आणि चाव्या त्यांच्याकडे, चावी द्या म्हणलं की देत नसत. त्या रूम पाशी न्यायचे. आमचं सामान होतं स्लॅबचं, तिथंच रूम केलेली होती जवळ त्या बाईसाठी. आणि मग ती चावी नाही दिली, म्हणलं जाऊ दे, नाही दिलं. घरी आलो, संध्याकाळ झाली, भाजीपाला आणलेला होता मॅडम, तसाच भाजीपाला सोडून गेला. मग माझं काय मनच लागणार, काय करणार. नवऱ्याचं असं व्हिडिओ पाहिल्यावरती माझं कुठल्याही बाईचं मन जेवण बी जाईना. कुणाला बोलू का नको बोलू मला हे पण काही कळना. म्हणजे माझ्या तोंडातून शब्द फक्त नवऱ्याला बोलले तेवढी. भंडारा डोंगरावरती घेऊन गेले, त्यांचा मित्र आला, मी ऐकच ना. मी डायरेक्ट म्हणलं मी कंप्लेंट करते जाऊन. हाच व्हिडिओ म्हणलं मी डायरेक्ट चौकीत दाखवते म्हणून. आणि त्यांना माहित होतं की ही खरंच जाणार म्हणून. म्हणून त्यांनी मोबाईल घेतला आणि डायरेक्ट फोडून टाकला. तो मोबाईल फोडून टाकला. मोबाईल फुटला म्हणल्यावर काय राहणार, पण त्या मेमरीत होतं. मेमरी ते मोबाईल फुटला पण त्या मेमरी होती ना, ते मेमरी कार्ड मी घेतलं. आणि मग त्यांनी मी त्यांना रात्रीच घेऊन गेले भंडारा डोंगरावरती 10-10:30च्या दरम्यान. मग तिथं त्यांचा पार्टनर बोलवला. त्या पार्टनरला म्हणलं तुला मी काय विचारत नाही, म्हणलं तुम्हाला बहीण मानतो ना, म्हणलं हे जर तुझ्या बायकोच्या ह्याच्यात जर हे तू जर केलं असतं तर तुझ्या बायकोचं काय झालं असतं सांग मला. मी त्याला डायरेक्ट मग तिथं मी त्यांना त्यांच्या पार्टनरला त्यांनी बोलून घेतलंय की माझी बायको ऐक ना, तू ये म्हणून. तर ते आले, तर ते मला समजायला लागले. पण माझी मनस्थिती व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला असं कोणी जरी आलं तर मी समजून घेतलंच नाहीये कुणाचं बी. पोलीसवाले 2 आले, त्यांनी पोलीसवाल्यांना पण दोघांना घेतलं बोलून. म्हणले बाई असं नाही, असं नाही, तसं नाही, एका हाताने टाळी वाजत नाही. मान्याला भाऊ आला आणि त्यांनी मला सगळं हे केलं. म्हणला तू त्याच्या पायी तुझा जीव घालायचा का तुला, म्हणलं नाही. मग मला सरळ घरी हो. त्याचा तेवढाच शब्द मी ऐकला, त्याच्या एका शब्दावरती मी घरी गेले, म्हणजे राहायला चालू केलं. नाही घडला बदल, परत बी नाही घडला बदल. मग परत बी चालू झालं. मग भाजी विकायला, ती भाजी दुसऱ्या दिवशी परत त्यांच्यासोबत आणायला गेले मी. रात्री सकाळी 3 वाजता आम्ही भाजी आणायला जायचो मार्केटला. मग ह्या गोष्टी व्हायच्या अगोदर 4 दिवसांनी भाजीपाल्याचा व्यवसाय चालू केला. माझ्या मिस्टरांची अशी हकीकत घडल्यामुळं माझं मन काही लागत नव्हतं. तर मग मी भाजीचा व्यवसाय माझ्या डोक्यात आला की मी पण भाजी विकते म्हणून, नाही का. त्यांना बोलले मला आणून दे. तर मग मला बोलले हो आपण जाऊ म्हणले. मी एकटा जाणार नाही म्हणले, आपण जाऊ म्हणले. म्हणलं चालेल. मग आम्ही सकाळी जायचो 3ला आणि भाजी घेऊन 6ला तर मी भंडारा पायथ्याशी दुकान लावायची 6 वाजता. सकाळी 6 वाजता बसले तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत माझ्याकडं 8-9 हजार रुपये कॅश पैसे. एकटीचा व्यवसाय चालू केल्यावरती एवढं म्हणजे 8-9 हजार पकडून धरायचे रोजचे. तर मी हे रोज भाजीपाला आणून द्यायचे ना. मग परत पोलीसवाल्यांनी काय केलं, बसून नाही दिलं. म्हणलं जाऊ दे, नाही बसून दिलं. मग घरी आणून त्यांनी भाजीपाला 50 किलोचं डोक्यावरती 3 गावं करायचे. इंदोरी, परत जांभुडे, भंडारा सिटी आहे बघा, ते गाव तिथं करायची. 50 किलोचं विकून शेनी मी घरी यायची 1 वाजेपर्यंत. सकाळी जायची. तर मुलगा 10वीला होता तेव्हा. मुलगा 10वीला होता, मुलगी मोठी 4थीला होती आणि ही मुलगी अंगणवाडीत होती तेव्हा. तर मग मी यावेळेस व्यवसाय चालू केला ना, दुसरं लॉकडाऊन पडलं. तर मग ते करता करता सकाळी लोक गाड्या अडवायचे, जाऊ देत नव्हते ना लॉकडाऊन असल्यामुळे तिकडं. तर मग मी घरी आल्याच्या नंतर तोंडाला मास्क लावायची आणि 50 किलो भाजी विकायला घेऊन जायची. डोक्यावरती पावशेर, अर्धा किलो करून शेणी पिशव्यांमध्ये 50 किलोचं करायचं पूर्ण आणि विकायला जायचं. तेवढं विकल्याशिवाय घरी येत नव्हते. जेवायला म्हणजे जेवण वगैरे पण करत नव्हते. आणि शेत घेतलं होतं मिस्टरांनी तेव्हाच, गावाकडे शेती घेतली 2 एकर तेव्हाच.
तर त्याच्यासाठी पैसे द्यायचे शेतात. मला नाही सांगितलं त्यांनी, पण ते मला दुसऱ्या कोण कळाले की तुझ्या मिस्टरांनी शेत घेतलं. मी म्हणे जाऊ दे, नाही सांगितलं तर नाही सांगू दे, पण घेतलंय ना. मी जेवढे पैसे विकून आले तेवढे त्यांच्या हातामध्ये संध्याकाळी द्यायचे. मला 1 रुपया सुद्धा मी ठेवला नाही आणि 1 रुपया घेतला नाही त्यांचा काहीच. त्याच्यावर एक दिवस भाजी आणायला गेले तर मला चक्कर आली, गाडीवरनं मी खाली पडले. खाली पडले तर त्यांनी मला उचलली आणि दवाखान्यात नेली. तर तिथं नेलं तर लोकांनी सांगितलं की ह्या बाईला कोरोना झाला. कोरोना झाला म्हणले तर मला 2 दिवस ठेवली, तिसऱ्या दिवशी घरी आणली आणि परत भाजीला गेले. मग सोमवारचं मार्केट बंद असतं, आम्हाला माहितच नाही एवढं, म्हणजे नाही का या दिवशी बंद होतं म्हणून. पुन्हा वापस आलो आणि वराळे फाट्याला गेलो तिकडं शेतामध्ये भाजी आणायला, आणि तिकडनं चाललं होतं बाईचं एका मड. ते मी पहिल्यांदा कुणाला तरी मेलेलं पाहिलं. ते गाडीहून बघणं तसेच खाली पडलं. बेसुद्धच, म्हणजे 3 तास बेसुद्ध होते तेव्हा मी ते मड पाहिल्याच्या नंतर. मला म्हणजे कधी पाहिलंच नाही, मी पहिल्यांदा माणूस मेलेलं पाहिले. दवाखान्यात नेलं, शेवटचं म्हणजे नाही का मला नेलं, त्यांनी उचलून नेलं गाडीवरती, गाडी जागेवरच ठेवली. मिस्टरांनी माझ्या उचलून नेलं, दवाखाना केला, सलाईन वगैरे लावले. म्हणजे मला जे कोरोना झाला ना, तर माझ्या मिस्टरांना बी त्यांना ताप आला, म्हणजे माझा लागू त्यांना झाला. त्यांना ताप आल्यामुळे मग त्यांना दवाखान्यात हे केलं नाही का. तर डॉक्टर म्हणले की सलाईन घ्यायला. म्हणलं घ्या, म्हणलं तुम्ही सलाईन दिलं आणि लगेच मला म्हणले घेऊन जावा घरी. घेऊन आलो आणि परत म्हणले दुसऱ्या दिवशी परत या. मग 2 दिवस दिलं आणि संध्याकाळचं त्यांनी रिपोर्ट सांगितलं. काय सांगितलं म्हणजे त्यांनाच कॉल आला, मला तर नाही बोलून दिलं. 99% झालं त्यांना असं सांगितलं गेलं कोरोना नाही का. तर ते तेवढं घाबरून शनी उठले आणि डायरेक्ट गाडी घेऊन शनी दुसरी दवाखान्यात गेले. तर तिथं जागा नाही मिळाली, तळेगावला जनरलला गेले पण जागा नाही मिळाली. मग परत रिटर्न आले घरी येऊन शनी जेवले. जेवण करून शनी थोडस आराम केला, पण नंतर त्यांना घाबरटपणा यायला लागला. ते म्हणले की बाहेर चल मला घेऊन. मग मी बाहेर घेऊन आले त्यांना. तर थोडं वारवशावर म्हणलं जरा हवा वगैरे लागेल, बरं वाटेल. तर काहीच म्हणजे तब्येत ठीक होण्यासारखी हेच नव्हती, कारण दम छाटायला आला जास्त त्यांना. मला म्हणले कसं तरी होतंय, तू फोन लाव एखाद्या गाडीवाल्याला. मी फोन लावल्यामुळं पण एकाही 3 जणांना फोन लावला पण एकाने नाही घेतला. शेवटी समटना फाट्यावाल्याने त्यांनी फोन घेतला, गाडी आली, झोपवलं आणि मी दवाखान्यात नेलं. तर मला त्यांनी पाणी मागितलं प्यायला, पाणी दिलं. पण समटना फाट्याला तिथं गेलो ना, तर सिटी स्कॅन करायला गेलो, तर आतमध्ये जाताना तेवढंच बोलले की आता माझं काही खरं नाही म्हणले. माझ्या हातात हात दिला आणि काय खरं नाही म्हणले. आतमध्ये जायचं आणि तसं बोलणं, तेवढाच शेवट म्हणजे माझा तिथं बोलण्याचा तेवढाच झाला. पण बाहेर काढलं. कोणी आलं नाही मॅडम जवळ. त्याची स्वतःची आई पण, आम्ही दोघांनी अंत्यविधी केला. 3000 रुपये घेतले आमच्याकडनं अंत्यविधीवाल्यांनी आणि आम्हाला घरी पाठवलं. तर घरी येऊन त्याने दीर आला घरी, पण तिकडं नाही म्हणला की वहिनी चला आमच्यासोबत म्हणून. मग त्यांनी काय केलं, मला घरून घेऊन गेले. उभं राहता येईना, पण मी तशीच ड्रेस आंघोळ केली आणि ड्रेस घातला आणि तशीच म्हणजे दीर आल्यामुळे आम्ही गेलो. त्यांनी माझ्याकडून गाडीचे पैसे 15,000 रुपये घेतले आम्हाला नेण्याचे. तिथून गाडी गावाला घेऊन गेले, तर त्यांनी आम्हाला माझ्याकडून 15,000 घेतले. गावामध्ये मिस्टर वारले माझे, तर कुणी माझ्या सासूच्या दारावर नाही गेलेलं. तर लोक, मी गेल्याच्या नंतर जत्रा कशी असे लोक जत्रेला येतात तसे लोक गावातून सगळे लोक यायला लागले. ते माझी सासू रडता रडता म्हणते की ही मी होते एकटी तेव्हा काऊन नाही एवढे लोक आले ना, आता ही आली तर कसं गाव गोळा व्हायला लागलाय म्हणते. तर मला तिथं बी 15 दिवस म्हणजे 13 दिवस राहिले. 14व्या दिवशी मी इकडे आले आणि भाजी विकायला चालू केली माझी. मी तिकडे इकडे आले तर मिस्टर वारले, त्यानंतर माझी सासू का सासरा का दीर कोणीही आमच्या घरचे लोक, नंदाई ना कुणी नाही, फोन नाही, विचारपूस तर नाही, फोन पण नाही आणि येत पण नाही, जात नाही. ते म्हणतात आमचं एवढा मोठा लेक गेलाय. सासू म्हणते काय यायचंय तुमचं काय ना, ती म्हणते नाही आमचा मुलगा गेला, सगळं संपलं म्हणते शेवटी.
मग ते येत नाही. आणि गावाला गेले की भांडणं वगैरे करते. शेत घेतलेलं होतं त्याच्यासाठी पण सासूनी खूप भांडणं केले नवरा मेल्यावरती. 2 लाख रुपये घेतले सासूनी माझ्या 3ऱ्या महिन्यातच नवरा गेल्याच्या नंतर. आणि मी माझ्या मुलाला शेत हवंय म्हणून मी दिले. मी म्हणलं माझ्या मुलाला शेत होईल, पैसे काय आज न उद्या माझ्याकडे येणार आहेत. तर मी 2 लाख रुपये सासूच्या हातात दिले. म्हणलं हे घ्या, माझ्या मुलाच्या नावाचं शेत करून द्या. माझ्याचं देत नव्हते. आता काय परिस्थिती आहे तुमची? आता पण परिस्थिती अशी की आता मी कामाला होते शाळेमध्ये, तिथं काय पगार नव्हता मॅडम, 5,000 रुपये होता. आता मग मी मिस्टर गेल्याच्या नंतर धुणं भांड्याची कुणाचं जे काम दिसन, कामाला कधीच लाजले नाही बघा. मी जे काम दिसन ते काम करते. मी कुणी म्हणलं नाही मीरा भांडे घासते का, कपडे धुते का, हो म्हणायची मी, कारण माझ्यावर वेळच आली तशी. आता काय करणार, माझ्या मुलांना सांभाळणारच कुणी नाहीये. दीर म्हणायचा वहिनी मी सांभाळतो, या तुम्ही गावाला राहायला. 4 दिवस कुणी पण म्हणतं, 4 दिवसाच्या नंतर म्हणणार आम्ही कोण यांना खाना घालणार, कोण यांना. तर रीलकडे मग माझ्या मिस्टरांचा मोबाईल आला माझ्या हातात. ते मोबाईल आल्यामुळे मग माझ्या मुलीने मला दिलं हे करून. मोठी मुलगी आहे ती म्हणली आई तू एवढं ऍक्टिंग वगैरे करते, बोलती, हे होती, तू काढ ना रील म्हणे, बनव ना. मी म्हणलं नको, मला लोक नाव बट ठेवतील नाही का, बोलतील काय म्हणतील. म्हणजे लोकांचं काय, म्हणजे लोक तर बोलायलाच असतात. माझ्या मोठ्या मुलीने मला सपोर्ट, म्हणजे तिने लय सपोर्ट केला. तर मग मी ती रील एकच पहिली रील काढली मी याला तळेगाव स्टेशनला बाबासाहेबाच्या गाण्यावरती. तर त्याला एवढे जवळजवळ 40,000 लाईक लोकांनी केला ना, तिथून माझी स्टार्टिंग झाली. कोणी तुम्हाला अशा घाणेरड्या कमेंट करतात त्याला तुम्ही कसं उत्तर देता? मला कुणी घाण कमेंट केली ना, मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मला कुणी इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती कुणी काही बोललं ना, घाण कमेंट केली ना, मी म्हणते तुम्ही आणखीन बोलत राहा, पण मी जास्त व्हिडिओ बनवते. पण मला कुणी घाण कमेंट काही बोलले ना, तर मी जास्त व्हिडिओ बनवते, पण कमी नाही करत. मी दुर्लक्ष करते, त्यांच्याकडे लक्ष देतच नाहीये मॅडम. तुम्हाला आता तुमच्या सासू सासरे ह्या रील बनवतात त्याच्यात ते काय बोलतात? सासू सासरे गेल्या वर्षीच मॅडम जयंतीला गेले होते आणि पहिल्यांदा आमच्या गावामध्ये मी डान्स केला जयंतीला. तर सगळ्यांना खूप आवडलं की पोरगी एवढी छान नाचते आणि तिला नाव बोट का ठेवतात. म्हणजे गावातले लोक बरेच जण मला येऊन भेटले की सुनबाई तुला भारी डान्स करते. म्हणलं हो. सासूनी माझ्या मामाला घेऊन आली, माझा मामा म्हणजे माझ्या आईला 3 भाऊ येतात, घेऊन आली आणि म्हणते बघा मिरी कशी नाचते. तर माझ्या मामाने म्हणलं तुझ्या मुली नाशिकला काय करतात, हेच करतात, नाचतात ना, त्या पण नाचतात ना. की मम्मी पप्पा काय बोलतात तुम्ही रील्स बनवता? माझे मम्मी पप्पा बोलतात की बनवायची नाही, लोक कमेंट असे बोलतात की याची पोरगी अशी आहे तशी आहे नाही का. म्हणलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, माझं स्वतःचं जीवन स्वतः उभी करणार आहे. म्हणलं मी स्वतःच्या पायावर उभी राहिली. म्हणलं मी कोणाचाही आधार घेऊन उभी राहिले नाही. म्हणलं माझे वडील बी, आई बी, इकडं दीर पण, सासू पण माझी आमच्याकडे ये राहिला, तिकडे हे म्हणायचे इकडे. म्हणलं मी कुणाकडेच येत नाही. मी जिथं माझा नवरा होता ना तिथं जाऊन मी राहणार म्हणलं. आणि शेवटी मी आहे तिथं, माझे मिस्टर राहत होते तिथंच आहे. आणि त्यांच्या सासूबाई म्हणली हिच्यात काय दम आहे म्हणे, ही राहती का जाती, हे शब्द त्यांचे मला आता पण आहेत, राहती का जाती. तर मी म्हणत भाऊ ते विचार करून करून मग मी अर्धा गुंठा जागा घेतली मॅडम, 4,20,000ची. आणि स्वतःचा मेहनतीचा पैसा आहे माझा, मी कोणाचा हरामाचा पैसा नाही घेतलेला. माझे मिस्टर गेल्याच्या नंतर त्यांनी शाळेवाल्यांनी मला 2 वर्षे भात शिजवायला दिला, मुलांना पोषण आहार खाऊ घालायला. तर ते पैसे मी साईटला टाकून शेनी साध्या आपल्या दुसऱ्या बाकीच्या याच्यावरती घर भाडं घरातलं भागवलं. आणि जे पगार येत होता ना मला, तो पगार मी साईटला टाकून मी जागा घेतली. कारण की माझ्या सासूच्या सटीवरती सासू मला म्हणायची ही राहती का जाती. आणि आता पण ह्या जयंतीला गेले तर म्हणली नवरा केला, ही नवरा केल्यामुळे ही गावाला येत नाही. तर माझ्या मुलाला सांगितल्यामुळे माझ्या मुलाने मला सटीने गावाला पाठवलं जयंतीला. मला आई तू जायचं आता. मग मी आता गावाकडनं जाऊन आले, पण मी माझ्या सासूच्या घरी गेले नाही. माझं त्यांचं काय एकच, पण मी जात नाहीये त्यांच्या घरी, कारण मला त्यांचं बोलणं आवडत नाहीये. मला जसं जीवन जगायचं होतं तसं मी आता लाईफ मध्ये माझं जीवन जगते. मला माझे मिस्टर होते तेव्हा मला जीवन जगायचं माहित पण नव्हतं, आणि आता माहिती झालंय तर मी स्वतःची म्हणजे स्वतः काळजी पण घेते आणि जीवन माझं कसं जगायचं मी जगते. चला मॅम, धन्यवाद तुमचं इथं आल्याबद्दल. आणि तुमची स्टोरी खरंच रडवणारी होती आणि आम्हाला पण असं एकदम मला सुद्धा 2दा-3दा रडायला आलं तुमचे हाल बघून. पण तुम्ही असंच आयुष्य जगा आणि कुणाच्याही घाणेरड्या कमेंटला इग्नोर करा, तुमच्या सासूच्या बोलण्याला इग्नोर करा, आपलं मन दुखवणाऱ्याला इग्नोर करा, आणि तुमची अशीच भरभराट होणार आहे. आणि लवकरच तुमचे 10K होतील. आपण नक्कीच केक कापून